सामान्य विज्ञान इयत्ता 7वी इयत्ता 7वीच्या या पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ आपण बघत आहात. ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास करत आहोत. सोबत जर समजा पाठ्यपुस्तक असेल तर ते पाठ्यपुस्तक आपण आपल्यासोबत ठेवायचे आहे व ते पाहायचे आहे. याच्यातील चुंबक सदृश्य असणाऱ्या ज्या काही बाबी असतील किंवा छायाचित्रामध्ये बाब दिलेली आहे ते आपण पाहून घ्यायचे व त्या संदर्भातला अभ्यास आपण या पुढील पाठामध्ये करणार आहोत. आपण माहिती करायची आहे. पाठ क्रमांक 19. चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म. मागील पाठामध्ये आपण ह्या संदर्भातली भरपूर माहिती अशी पाहिलेली आहे. मागील पाठाला आपण माहिती बघत असताना त्यातील एक पॉईंट पाहिलेला आहे, तो म्हणजे चुंबकीय क्षेत्राची वेदनक्षमता हा भाग पाहिलेला आहे. याच्यामधील सर्व पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले आहे. प्रयोग देखील या संदर्भात आपण पाहिलेला आहे. आता यातील पुढील भाग आपण पाहणार आहोत. आज आपण पाहणार आहोत उपघटक धातुशोधक यंत्रे. धातुशोधक यंत्रे म्हणजे काय, मेटल डिटेक्टर्स म्हणजे नेमकं काय, याबाबतचा संपूर्ण अभ्यास या एका पॉईंटमध्ये आज आपण करणार आहोत. धातुशोधक यंत्रे हा एक उपघटक छोटासा आहे, तो आपण व्यवस्थितरित्या अभ्यासणार आहोत. त्यालाच इंग्लिशमध्ये मेटल डिटेक्टर्स असे म्हटले जाते. याच्याबाबत थोडीशी मी तुम्हाला स्पष्टीकरणात्मक माहिती देतो आहे, आपण थोडंसं ऐकून घ्यायचं आहे. या यंत्राचे कार्य विद्युत चुंबकावर आधारित आहे. बघा, धातुशोधक यंत्रे अतिमहत्त्वाच्या ठिकाणी वापरली जातात. विमानतळ, बस स्टँड, अतिमहत्त्वाची मंदिरे, इमारते या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या व्यक्तींच्या तपासणीसाठी यांचा उपयोग केला जातो. अतिमौल्यवान वस्तू शोधण्यासाठी म्हणजे सोने असेल किंवा इतर काही वस्तू असतील त्या वस्तू शोधण्यासाठी, तसेच अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये अनावधानाने लोखंडी पोलादी वस्तू अन्नपदार्थामध्ये मिसळली गेल्यास ते आरोग्यासाठी पुढे घातक होऊ नये किंवा होईल म्हणून मेटल डिटेक्टरद्वारे धातुशोधक यंत्रांचा वापर केला जातो. तसेच भूगर्भशास्त्रामध्ये धातूंचे प्रमाण शोधण्यासाठी या यंत्रांचा देखील वापर केला जातो. आता ही सर्व माहिती तुम्ही आता स्पष्टीकरणाद्वारे जी काही नमूद केली आहे हे मी तुम्हाला वाचून दाखवली आहे. आपण देखील वाचू शकता. आपणासोबत जर समजा पाठ्यपुस्तक असेल तर पाठ नंबर 130 वरील धातुशोधक यंत्रे नावाचा जो काही एक टॉपिक आहे तो टॉपिक वाचायचा आहे. प्रथम वाचल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीबद्दल माहिती कळेल, ॲनालिसिस होईल व तो मुद्दा आपल्याला अतिशय सूक्ष्मपणे आपल्याला ध्यानात घेता येईल. आता काय काय सांगितले बघा. या यंत्राचे कार्य एका विद्युत चुंबकावर आधारित आहे, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्टील्स म्हणा किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्टम्स अशा पद्धतीची काही विशिष्ट रचना वगैरे असते त्याच्यामध्ये या मेटल डिटेक्टर्समध्ये. व या विद्युत चुंबकावर आधारित असणारी जी काही प्रणाली असेल तर त्या प्रणालीद्वारे हे कार्य होतं. धातुशोधक यंत्रे म्हणजे काही वेगवेगळे धातू, मेटल्स वगैरे असतील, लोखंड किंवा इतर काही धातू असेल तर ते शोधण्यासाठी या धातुशोधक यंत्राचा वापर होतो. अतिमहत्त्वाच्या ठिकाणी याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ वेगवेगळी काही गर्दीची, काही वर्दळीची काही ठिकाणं असतील, उदाहरणार्थ दवाखाने असतील म्हणा किंवा मोठमोठी मंदिरं असतील, सिद्धिविनायकाचं मंदिर असेल किंवा तिरुपती बालाजीचं मंदिर असेल, अशा ठिकाणी लोकांचं खूप वर्दळ असते त्या ठिकाणी. तर त्यावेळेला हे मेटल डिटेक्टर्स वापरून काही धातुशोधक काही बाबी कुठं असतात की नाही हे शोधण्याचा प्रयत्न या मेटल डिटेक्टर्सद्वारे केला जातो. ही बाब आपण लक्षात ठेवायचं आहे. आणखीन एक तुम्हाला या ठिकाणी मी मुद्दा सांगतो. बस स्टँड असतील तर त्या बस स्टँडवरती प्रवाशांची खूप गर्दी वगैरे असते, तर त्यावेळेला सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला या मेटल डिटेक्टर्सच्या साधनांचा वापर करून आपल्याला काही धातुशोधक यंत्रे आपल्याला शोधून काढता येतात. ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे. त्यासोबतच काही इमारती असतील, वेगवेगळ्या काही इमारती असतील तर त्या इमारतीमध्ये सुद्धा या मेटल डिटेक्टर्सचा वापर केला जातो. त्यासोबतच अतिमौल्यवान वस्तू शोधण्यासाठी, म्हणजे अतिमौल्यवान वस्तू जर आपण विचार केला तर सोने म्हणा किंवा डायमंड्स वगैरे अशा काही घटक वगैरे असतील किंवा ऑर्नामेंट्स वगैरे असतील तर त्या शोधण्यासाठी या मेटल डिटेक्टर्सचा वापर होतो.
त्यासोबतच आणखीन एक सध्या आता नवीन सेन्सिटिव्ह भाग आपल्या सध्या फूड इंडस्ट्रीजमध्ये आलेले आहे, ते म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये जर समजा अनावधानाने जर समजा काही घटक जर समजा मिसळले गेले तर ते कसे तपासावे याच्या संदर्भात अतिशय सूक्ष्म यंत्रणा जर समजा कार्यपद्धती कुठल्या घटकामार्फत होत असेल तर ते मेटल डिटेक्टर्स या घटकामार्फत होत असते. हे बाब लक्षात ठेवायचं आहे. वेगवेगळे काही बेकरी प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी वेगवेगळ्या काही फॅक्टरी असतात, तर त्या ठिकाणी मेटल डिटेक्टर्स लावले जातात व त्याच्यातून एखादा पदार्थ पास झाला तर त्याच्यामध्ये सेफली हा व्यवस्थित गेलेला आहे की नाही हे तपासण्यासाठी मेटल डिटेक्टर्सचा वापर केला जातो. जर समजा त्याच्यामध्ये काही अनावधानाने जर समजा एखादा धातू किंवा धातू सदृश्य वस्तू जर समजा आढळला तर बझर्स वगैरे वाजला जातो व तो पदार्थ किंवा ते पॅकेट बाजूला काढला जातो व त्याच्यातून तो पदार्थ बाद करून तो पुन्हा खाण्यास योग्य नाही असं ठरवलं जातं. हे सर्व यंत्रणा ही मेटल डिटेक्टर्सच्या माध्यमातूनच तयार केली जाते किंवा हे श्रेय त्यालाच द्यायला पाहिजे आपल्याला, ही बाब आपण लक्षात घ्यायची आहे. सोबतच जमिनीमध्ये म्हणजे भूगर्भामध्ये वेगवेगळे काही मेटल्स असतात, उदाहरणार्थ लोखंड असू दे किंवा पोलाद किंवा इतर काही गोष्टी किंवा घटक असतील, तर हे शोधून काढण्यासाठी सुद्धा आपल्याला या मेटल डिटेक्टर्स या एका रचनेचा किंवा या उपकरणाचा आपल्याला अभ्यास करून विशिष्ट रचना किंवा यंत्रणा घेऊन आपल्याला भूगर्भातील लोखंड म्हणा किंवा मेटल्स आपल्याला शोधून काढता येऊ शकतात. त्याच्यासाठी परदेशामध्ये काही वेगवेगळ्या काही सॉफ्टवेअर्स म्हणा किंवा रचना केलेले काही यंत्रे उपकरणे उपलब्ध आहेत. या सर्वांचा वापर करून आपल्याला भूगर्भातील धातू आपल्याला शोधून काढता येतात. तर आपल्या देशामध्ये सुद्धा अशी काही ठिकाणं आहेत, त्यांचा देखील आपण पुढील भागामध्ये अभ्यास करणार आहोत. अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये मेटल डिटेक्टर्सचा वापर कसा केला जातो त्या संदर्भातली एक इमेज मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. त्या ठिकाणी एक प्रोडक्ट्स एका ओळीने येत आहेत व ते चेक करून पुढे जात आहेत. जर समजा त्याच्यामध्ये काही मेटल्स म्हणा किंवा धातू सदृश्य काही वस्तू असतील, घटक असतील, तर त्याच्यामध्ये बजर वाजला जातो व बजर वाजला तर तो घटक तो पुन्हा त्या पॅकिंगमधून किंवा त्या ओळीतून बाद केला जातो आणि तो पुढे पास केला जात नाही. त्या पद्धतीची जी काही रचना किंवा यंत्रणा आहे फूड प्रोसेसिंगमध्ये ही आपण या इमेजद्वारे माहिती करून घेणार आहोत. कशा पद्धतीने हे कार्य चालते हे देखील आपण ह्या इमेजद्वारे पाहू शकतो. आपण माहिती जाणून घ्यायची आहे की मेटल डिटेक्टर्सचा वापर कोणकोणत्या कशा ठिकाणी केला जातो हे स्पष्टीकरण मी या चित्राद्वारे मी देत आहे, आपल्याला आपण बघायचं आहे. या ठिकाणी आता मी आणखीन एक चित्र इमेजेस देत आहे. मठ मंदिर वगैरे जर समजा कुठे असेल तर त्या ठिकाणी सुद्धा भाविकांसाठी पुजाऱ्यांसाठी विशेष असे स्पेशल्स मेटल डिटेक्टर्स असतात व त्याच्यातून ये जा करण्यासाठी एक वाट सोडली जाते किंवा एक रस्ता सोडला जातो, त्याच्यातून भाविक लोक येऊ जाऊ करू शकतात. जर समजा कोणी घातक किंवा प्राणघातक वस्तू जर समजा आणली असेल किंवा काही बाधक जर समजा काही गोष्टी असतील तर त्या तपासण्यासाठी या मेटल डिटेक्टर्सचा वापर केला जातो. या छायाचित्रामध्ये आपण जी काही एक बाब दिसते किंवा मेटल डिटेक्टर्स एक चौकटीसारखा जो काही भाग दिसतो तर त्याला मेटल डिटेक्टर्स चौकट असं म्हणतात मराठीमध्ये. तर आपण जर समजा कधी महालक्ष्मी मंदिर किंवा इतर ठिकाणी गेलो असेल तर त्या ठिकाणी अशा काही मेटल डिटेक्टर्सच्या उपकरणांचा अनुभव आपल्याला आला असेलच. आपण अतिशय अनुभव त्याचा चांगल्या पद्धतीने घ्यायचा आहे व हे लक्षात ठेवायचं आहे की त्याचं कार्य वगैरे कसं चालतं. ठीक आहे. गर्दीच्या ठिकाणी वर्दळीची काही ठिकाणी जर समजा असतील परिसरामध्ये आपल्या, ज्या ठिकाणी यात्रा वगैरे जर समजा होत असतील किंवा मार्केट प्लेस जर समजा खूप मोठ्या प्रमाणात असेल, शहरामध्ये वगैरे अशा काही पद्धती असतात. उदाहरणार्थ कोल्हापूरमध्ये जर समजा महाद्वार रोड जर समजा घेतला तर त्या ठिकाणी भरपूर वर्दळ असते लोकांची. अशा ठिकाणी जाण्या येण्यासाठी लोकांच्याकडून काही बाबी मेटलच्या संदर्भात जाणून घ्यायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीचे मेटल डिटेक्टर्स उभारले जातात. कशा पद्धतीचे असतात हे आपण थोडंसं बघायचं आहे. जाणाऱ्या येणाऱ्या सर्वांसाठी चेक केले जातात. हे परदेशातील चित्र आहे तरीसुद्धा आपण समजून घ्यायचं आहे की अशा पद्धतीने हे कार्य होतं. वस्तू देखील व घटकांची तपासणी केली जाते. आता या ठिकाणी इमेजेसमध्ये आणखीन एक वेगळं उपकरण दिलेलं आहे. जे अतिसंवेदनशील केंद्र वगैरे असतील, उदाहरणार्थ सोने तपासणी केंद्र म्हणा किंवा हिरे तपासणी केंद्र किंवा नाणी
ज्या ठिकाणी पाडले जातात, टांगसाळी म्हणा किंवा नोटा ज्या ठिकाणी छापल्या जातात, अशा ठिकाणी हे अतिशय सूक्ष्म किंवा अतिशय सेन्सिटिव्ह स्वरूपाचे हे मेटल डिटेक्टर्स असतात. हे पुणे म्हणा किंवा मुंबई किंवा नाशिक किंवा चेन्नई अशा अतिशय व्ही-आय-पी ठिकाणीच म्हणा किंवा अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी ह्या मेटल डिटेक्टर्स या उपकरणांचा वापर केला जातो व त्या ठिकाणी काही बाबींचा अभ्यास करून म्हणा किंवा धातू शोधण्याचा प्रकार किंवा बाधक गोष्टी जर समजा कुठल्या असतील तर त्या अतिशय सूक्ष्मपणे अभ्यास करून त्या बाहेर काढल्या जातात किंवा त्या शोधण्याचा प्रकार किंवा घटक या यंत्रामार्फत केले जातात. याची रचनासुद्धा बघा, आपण बघू शकतो इमेजमध्ये की कशा पद्धतीने केली आहे. अतिशय लहानशी अशी खिडकी आहे म्हणा किंवा दरवाजा किंवा चौकट आहे. सर्व बाजूंनी पॅकबंद अशी रचना आहे, बंदिस्त आहे. त्यानुसार होलोग्राम्स काही साईडला चिटकवलेले आहेत. अत्याधुनिक GPS यंत्रणा त्या ठिकाणी दिसते आपल्याला. हे आपण छायाचित्रामध्ये बघू शकतो. वरील भागामध्ये सुद्धा अतिशय मीडियम साईज अशी असणारी त्याची उंची ठेवली आहे. चारी बाजूंनी पॅक अशी असणारी बाब आहे या ठिकाणी. हे आपण बघायचे. फुटप्रिंटसुद्धा कशा पद्धतीने आहेत हे देखील बघायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की एक व्यक्ती त्या मेटल डिटेक्टर्सच्या चौकटीतून बाहेर येत आहे व त्यावेळेला लगेचच दुसरा एक व्यक्ती हँड मेटल डिटेक्टर्स एक उपकरण घेऊन पुन्हा त्याची तपासणी करत आहे, जेणेकरून डबल वेळा म्हणजे दुहेरी तपासणी करून त्या व्यक्तीला त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याला सोडण्यात येत आहे. म्हणजे कोणतीही बाधक गोष्ट किंवा धातू किंवा बॉम्बशोधक काही गोष्टी घटक तो आणता कामा नये यासाठी ही तपासणी केली जाते. कशा पद्धतीने कार्य चालतं हे बघा. हँड मेटल डिटेक्टर्स अतिशय लहान स्वरूपामध्ये असतात. त्याच्यामध्ये सुद्धा काही सेन्सर्स असतात, बझर्स वगैरे असतात. हे छायाचित्राद्वारे आपण थोडीशी माहिती घ्यायची आहे. आपण समजून घेऊ शकतो ह्या सर्व माहितीबद्दल. ह्या मंदिरातील प्रवेशद्वाराच्या ठिकाणी देखील बघा, आपण धातुशोधक यंत्र मेटल डिटेक्टर्स कशा पद्धतीने उपस्थित केलेला आहे, लावलेला आहे. दरवाजाच्या मधोमधच लावलेला आहे, हे आपण बघून घेऊ शकतो. सैन्यातील जवान लोक कशा पद्धतीने हँड मेटल डिटेक्टर्सचा वापर करत आहेत हे बघा. 2 जवान आहेत. दोघांच्या हातामध्ये विशिष्ट प्रकारचे असणारे असे मेटल डिटेक्टर्स आहेत व त्या यंत्राच्या साहाय्याने जमिनीमध्ये असणारे काही धातू शोधक, धातू बाधित म्हणा किंवा बॉम्ब सदृश्य स्फोटक असे काही पदार्थ किंवा घटक जर समजा लपवून ठेवले असतील किंवा दडवून ठेवले असतील तर त्यांचा शोध घेण्यासाठी अशा या उपकरणांचा, साधनांचा वापर केला जातो. एक व्यक्ती वरून आपल्या हातामध्ये तो फिरवत आहे भाग उपकरणाच्या सहाय्य घेऊन, हे बघायचं आहे. व दुसरा व्यक्ती खाली बसून त्याची काही रीडिंग्स वगैरे असतील तर ते रीडिंग्स वगैरे घेत आहे. अतिशय बारकाईने या यंत्राचं काम कसं चालू आहे हे आपण बघायचं आहे. काही अत्याधुनिक GPS म्हणा किंवा अल्ट्रासॉनिक साऊंड्सचा देखील वापर याच्यामध्ये होतो, हे आपण पाहायचं आहे. या विविध किंवा विशिष्ट रचनेत असणारे जे काही भाग आहेत हे देखील आपण समजून घ्यायचे आहेत. आपण ह्या ऑनलाईन शिक्षणामध्ये छायाचित्राच्याद्वारे आपण ही माहिती समजून घेत आहोत. हे देखील एक महत्त्वाची बाब आहे. विश्लेषण आपण समजून घ्यायचं आहे. या एका व्हिडिओद्वारे आपण माहिती जाणून घेणार आहोत की मेटल डिटेक्टर्सचे काम कशा पद्धतीने चालते. व्हिडिओ हा आपण बघायचा आहे. या व्हिडिओला माझा आवाज येत आहे. मूळ व्हिडिओचा आवाज मी म्यूट केलेला आहे. आपण फक्त चित्रस्वरूपात बघायचं आहे आणि आवाज माझा ऐकायचा आहे, जेणेकरून हे कार्य समजून घ्यायचं आहे. एवढंच याच्यामध्ये अपेक्षित आहे. बघा, हा व्यक्ती आपण छायाचित्रामध्ये बघू शकतो. याच्या हातामध्ये विशिष्ट अशा प्रकारचे स्पेशल मेटल डिटेक्टर्स आहे. डाव्या हातामध्ये तो काही GPS यंत्रणा असणारी किंवा अत्याधुनिक साधन यंत्र तो दाखवत आहे आपल्याला. मेटल डिटेक्टर्स त्यांना आपल्या उजव्या हातामध्ये घेतलेला आहे. या दोघांचा संयुक्त संबंध कसा असतो तो सांगत आहे. त्या उपकरणाची तो ओळख करून देत आहे. याच्यामध्ये काही बाबी आहेत, ह्या आपण बाबी मी तुम्हाला सांगत आहे. यामध्ये
जे काही वस्तू असतील तर त्या वस्तूंचा देखील त्यांनी माहिती वजा उपयोग काय आहे हे सांगितलेलं आहे. त्यासोबतच ह्या उजव्या हाताद्वारे या विशिष्ट एका यंत्राची माहिती तो त्या ठिकाणी देत आहे. सेन्सर्स असतात अतिशय विशिष्ट प्रकारची, त्याची माहिती तो देत आहे. त्यासोबत हातामध्ये कशा पद्धतीने तो बसवायचा आहे हे तो सांगत आहे. त्यासोबत त्याचा वापर कसा करायचा, हँडल कसं करायचं, हाताळायचं कसं हे तो सांगत आहे. याच्यामध्ये काही बटन्स आहेत ऑपरेटिंगसाठी ऑन ऑफ बटन्स असतील म्हणा, किंवा डिस्प्लेमध्ये जे काही विशिष्ट प्रकारचे यंत्र असतील, मिनिट्स म्हणा किंवा रीडिंग्स वगैरे असतील, हे अंक स्वरूपात आकडे स्वरूपामध्ये दिसतात. लाल बटन असेल, पिवळं बटन असेल, या विशिष्ट घटकांची बाबी आपण समजून घ्यायचं आहे. त्यासोबतच अल्ट्रासॉनिक साऊंड्स त्या ठिकाणी काही वेळा उत्पन्न होत असतात, तर त्याचे रीडिंग्स त्या ॲडेप्ट्स स्पीडोमीटर्ससारखे काही जे काही इंडिकेशन्स दिसतात त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसून येतात. त्यानंतर ऑन ऑफचे बटन हे व्यक्ती दाखवत आहेत. त्याच्यानंतर कार्य कसे चालते याच्याकडे जाणार आहोत. त्याच्यानंतर इतर काही जे काही संवेदनशील यंत्रणा असेल तर त्याची तो ओळख करून देत आहे. अंतर असेल किंवा किती फुटापर्यंत जर समजा मेटल्स सापडत असतील तर याची विशिष्ट कशी रचना असेल तर ते तो आपल्याला सांगत आहे. हे आपण पाहायचं आहे. आता प्रत्यक्ष कार्याला सुरुवात झालेली आहे. आता त्याने आपल्या डाव्या हातातून एखादा मेटल त्या ठिकाणी एक धातू त्याने टाकलेला आहे व तो इकडं तिकडं एक प्रात्यक्षिक आपल्याला तो मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने फिरवून दाखवत आहे. हे आपण पाहायचं आहे. या ठिकाणी फिरवून दाखवत आहे त्या ठिकाणी शोध नाही, परंतु ज्या ठिकाणी तो मेटल डिटेक्टर नेतो त्या ठिकाणी बीप असा आवाज येतो आणि आवाज आल्यानंतर त्या ठिकाणी ती वस्तू आहे हे आपल्याला लगेच जाणवून येते. स्टीलसारखी किंवा म्हणा किंवा एक बिडासारखी एक गोल रिंग असणारी एक घटक त्याला खालील बाजूला जोडलेला जातो व त्याच्यातून काही वायर्स असतील तर त्या वायर्स त्याला जोडलेले असतात. सेन्सर्स असतात, त्याची काही रिडिंग्स ॲमीटर्सवरती घेतले जातात. हे आपण पाहायचं आहे. ऑन ऑफ बटन असेल याचा वापर तो करत आहे. उन्हामध्ये कशा पद्धतीने कार्य चालते हे दाखवलेलं आहे. ज्या ठिकाणी वस्तू सापडते त्या ठिकाणी बीप असा आवाज येतो व तो वस्तू ती हातात घेतलेली आहे. जमिनीखालील असणारी जी काही घटक वस्तू शोधण्यासाठी रँडमली तो कशा पद्धतीने चेक करत आहे हे तो दाखवत आहे. सावलीमध्ये असताना सुद्धा एखादी वस्तू जर समजा आपल्याला सापडली झाडांच्या सावलीमध्ये, तरीसुद्धा त्या ठिकाणी ही वस्तू आपल्याला मेटल डिटेक्टर्स हे उपकरण आपल्याला त्या ठिकाणी नेता येऊ शकते. हे तो या पद्धतीने सांगत आहे. अतिशय सूक्ष्मपणे बारकाईने म्हणा किंवा अडगळीच्या ठिकाणी सुद्धा हे उपकरण वस्तू ही नेता येऊ शकते व आपल्याला बॉम्ब शोधू काही वस्तू वगैरे असतील तर ते आपल्याला शोधून काढता येऊ शकतात. हे आपण बघायचं आहे. कशा पद्धतीने त्याचे कार्य चालते हे बघायचं आहे. तो याचे स्पष्टीकरण किंवा माहिती सांगत आहे. बघा, झाडांच्या फांदीच्या वेंदीच्या खाली सुद्धा आपल्याला ती वस्तू आपल्याला घेऊन जाता येते. जरी समजा त्या ठिकाणी कुठल्या वस्तू जर समजा असेल बॉम्ब शोधक तर ते आपल्याला शोधून काढता येऊ शकते. बघा, अडगळीच्या ठिकाणी सुद्धा पाणी जर समजा असेल तर त्या पाणी सदृश असणाऱ्या वस्तूच्या ठिकाणी सुद्धा मेटल डिटेक्टर्स उपकरण आपल्याला नेता येऊ शकते. याच्यानंतर जर समजा माळरानावरती जर समजा आपण गेलो तरीसुद्धा आपल्याला या मेटल डिटेक्टर्स या उपकरणाचा शोध घेता येऊ शकतो. जर समजा आपले इंडिकेशन जर समजा काही दिसतील तर आपल्याला बीप आवाज वगैरे येतो व ठिकाण आपल्याला माहीत करता येते, त्याचा स्ट्रेस लागतो व आपण ते ठिकाण खुरपं म्हणा किंवा इतर वस्तूंच्या साहाय्याने उकरून त्यातील वस्तू आपण शोधून काढू शकतो. बघा, हा वस्तू शोधून काढत आहे व दुसरा हातामध्ये खुरपं घेतलेला व्यक्ती त्या वस्तू शोधून काढण्यासाठी वरील माती बाजूला काढून ती वस्तू शोधून काढत आहे. हा व्हिडिओ आपण बघायचा आहे. कशा पद्धतीने त्याचे कार्य चालते प्रात्यक्षिक हे या ठिकाणी दाखवत आहे. ऑनलाईन शिक्षण चालू आहे. प्रत्यक्ष आपल्याला दाखवता येणार नाही, परंतु सहस्पष्टीकरणाद्वारे ही ह्या माहिती आपण जाणून घ्यायची आहेत. बघा, कशा पद्धतीने कार्य चालतं. 2 ते 3 व्यक्ती जर समजा एकत्र आले तर आपल्याला मेटल डिटेक्टर्सद्वारे आपल्याला ही माहिती किंवा कार्य आपल्याला पूर्णपणे समजून घेता येऊ शकतं. आपण पाहू शकतो व्हिडिओमध्ये. बघा, शेतामध्ये हा व्यक्ती गेलेला आहे. शेतामध्ये जर समजा काही डिटोनेटर्स काही चोरट्यांनी जर समजा लावले असतील किंवा इतर कोणी जर समजा लावले असतील
तर त्याचासुद्धा आढावा मागमूस आपल्याला या मेटल डिटेक्टरसुद्धा आपल्याला घेता येऊ शकतो. बघा, रँडमली तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो मेटल डिटेक्टर्सचा वापर करून त्या सरीतून जात आहे. पिकाला कोणताही नुकसान किंवा धक्का तो पोचवत नाही आहे. पाय देखील तो व्यवस्थित टाकत आहे व त्या मेटल डिटेक्टर्सचा उपयोगसुद्धा तो व्यवस्थितपणे करत आहे. हे आपण पाहायचं आहे. त्यानंतर तो पुढे पुढे जात आहे. ही बाब आपण पाहायची आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी ते व्यक्ती आपल्याला मेटल डिटेक्टर्सचे काही सुटे भाग आपल्याला दाखवत आहेत. बॅगेमधून आणलेले जे आहेत ते त्यांचा आपण अभ्यास करू शकतो किंवा ते पार्ट्स कोणकोणते असतात, कशा स्वरूपाचे असतात हे आपण पाहायचे आहेत. वेगवेगळे सुटे पार्ट्स असतात व ते कशा पद्धतीने जोडले जातात हे ते दाखवत आहेत. काही वायरिंग्ज असतील किंवा वायर असतील, हे वायर देखील ते दाखवत आहेत. एका लहानशा बॅगेमध्ये त्याचे सर्व सुटे भाग आपल्याला एकत्रपणे जमवता येतात किंवा त्यांनी जे आणलेले आहे ते दिसतात. आपण आता या ठिकाणी बघू शकतो की तो मेटल डिटेक्टर्सचे जे काही भाग असेल तरी ते सुटे करत आहे व सुटे केल्यानंतर त्याचे काही स्प्रिंग्ज असतील म्हणा किंवा नटबोल्ट्स असतील, हे तो व्यवस्थित एकत्रपणे विलग करून ठेवत आहे, म्हणजे सेपरेट करून ठेवत आहे, जेणेकरून ज्यावेळेला त्याचा वापर असेल तर त्याच वेळेला ते फिटिंग करून पुन्हा आपल्याला वापरता येईल. विनाकारण एकत्र करून ठेवणे हे योग्य होणार नाही, म्हणून तो सेपरेट बाजूला करून ठेवत आहे. हे आपण बघायचं आहे. त्याचे मीटर्स म्हणा, स्पीडोमीटर्स हे तो वेगळे करून ठेवत आहे. त्याचे हँडल जे असेल किंवा ती यंत्रणा सेन्सरच्या स्वरूपात असणारी, हे देखील तो नटबोल्ट लूज करून काढत आहे, सेपरेट ठेवत आहे व तो कार्य कशा पद्धतीने झाले किंवा आपण कार्य कशा पद्धतीने करू शकतो, आत्तापर्यंत सगळा व्हिडिओ कसा आहे किंवा आतापर्यंतची सगळी माहिती तो त्या ठिकाणी देत आहे, हे आपण बघायचं आहे. स्पष्टीकरण स्वरूपामध्ये तो आपल्याला माहिती सगळी सांगत आहे. ठीक आहे, धन्यवाद.